Hello, good evening, dear brothers and sisters. प्रिय भावा बहिणींनो, प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. What a joy it is to come together and to study God's Word. आणि एकत्र येऊन देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यामध्ये किती मोठा आनंद आहे. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये आम्ही सर्वांचं या अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. I believe you were blessed last time by the teaching of our dear teacher, Brother Roger Jacob. आणि बंधू रॉजर जेकब यांचे गेल्या आठवड्यामधील शिक्षणाने तुम्ही आशीर्वादित झाला असाल असा माझा विश्वास आहे. Brother Roger has been serving the Lord for last many years. आणि बंधू रॉजर गेली अनेक वर्ष प्रभूच्या सेवेमध्ये आहेत. He is passionate to share the Word of God. आणि विशेष करून देवाचं वचन सांगण्यामध्ये ते खूपच आविष्टी आहेत. He has been missionary to many nations. अनेक देशामध्ये त्यांनी मिशनरी म्हणून सेवा केलेली आहे. He is a spiritual leader in his local church. त्यांच्या स्थानिक मंडळीमध्ये ते एक महत्वाचे पुढारी आहेत. And I like his way of teaching God's word very systematically and with great depth. आणि अधिक खोलवर आणि शिस्तबद्धपणे देवाचं वचन शिकवण्याची त्यांची जी पद्धत आहे ती मला खूप आवडते. Praise the Lord for having such wonderful Bible teachers. आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये असे अद्भुत देवाचे सेवक आपल्याला लाभलेले आहेत, त्याबद्दल देवाला धन्यवाद. So we will continue our studies on the book of John. Ephesians. Book of आणि that prison epistles. Yes. हा, Yes, that's right. Prison epistles. आणि पावला तुरुंगामध्ये जी पत्र लिहिली मंडळांना त्यातील एक पत्र जे इफिसकरस पत्र आहे त्याचा अभ्यास आता आपण आज देखील पुढे चालू ठेवणार आहोत. Paul was put in prison to the enemy was thinking that it will slow down Paul. आणि शत्रूचा असा समज होता की पावलाला जर तुरुंगात डांबलं तर स्वार्थेचं काम बंद पडेल. But God gave him great revelation even in the prison. पण तुरुंगात देखील देवानं पावलाचा उपयोग करून घेतला, त्याला अधिकाधिक वचनाचं प्रगटीकरण दिलं. So let's welcome our teacher with great excitement and let's receive this wonderful teaching. आपल्या अध्यापकांचं आज आपण येशूच्या नावामध्ये स्वागत करूया. God bless you, Brother Raja. It's all yours. तुम्हाला आशीर्वादित करो. Yeah. Thank you very much, Brother Charles, for the kind introduction. आणि बंधू चार्ल्स यांनी माझी जी ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो. And it is good to be with you again. आणि पुन्हा एक वेळ देवाचं वचन सांगण्यासाठी तुम्हामध्ये मी आहे, याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. And we are going to continue in the prison epistles. संत पावलानं तुरुंगामध्ये असताना, बंदिवासात असताना जी मंडळांना पत्र लिहिली त्यातील एक पत्र इफिसकरस पत्र, याचा अभ्यास आज आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Last week we looked at Ephesians chapters 1 to 3. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण इफिसकरस पत्राच्या पहिल्या 3 अध्यायांचा अभ्यास केला. And today we're going to start from chapter 4. आज आपण इफिसकरस पत्राच्या 4थ्या अध्यायाकडे वळूया. As Brother Charles said, while Paul was in prison, God gave him great revelation. आणि बंधू चार्ल्सनी माझी ओळख करून देताना जे सांगितलं
की तुरुंगात असताना देवानं संत पावलाला विशेष प्रगटीकरण देऊन आशीर्वादित केलं. God revealed so much truth to Paul in this letter. आणि संत पावलाला देवानं अनेक सत्यांचं प्रगटीकरण दिलं. And our time together is much too short to explain everything. आणि ह्या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हा जो वेळ मिळालेला आहे तो खूपच कमी आहे. And there was a famous preacher in England. His name was Lloyd Jones. आणि लॉयड जोन्स नावाचे एक इंग्लंडमध्ये प्रसिद्ध संदेशकार होते. And he taught on this letter, and it took him 7 years to go through the whole letter. आणि या संदेशकारांनी एफिसकराचे पत्र शिकवण्यासाठी 7 वर्ष लावली. 7 वर्ष पूर्णपणे ते एफिसकराचं पत्र शिकवित होते. Now, I'm not going to take 7 years. आता मी सर्व डिटेल तुम्हाला सांगणार नाही या सर्व पत्रातील. But I want to encourage you to read this letter again and again. पण मी तुम्हाला उत्तेजन देतो की तुम्ही स्वतः ही पत्र पुन्हा पुन्हा वाचावी, त्यांचा अभ्यास करावा, मनन करावा. Because there is so much truth in it. कारण त्यामध्ये अनेक पवित्र शास्त्रामधील सत्य दडलेले आहेत. So with a very brief summary from last week. आणि गेल्या आठवड्याची थोडक्यात उजळणी करताना we can look at chapter 2 verse 6. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं talks about how God has raised us up together and made us sit together in heavenly places in Christ. आणि देवानं आम्हाला कशा प्रकारे निवडलं आणि आशीर्वादित केलं आणि ख्रिस्तामध्ये त्याच्या उजव्या हाताला स्वर्गामध्ये बसवण्यात आलेलं आहे. We have a new inheritance in Christ. ख्रिस्तामध्ये आम्हाला एक नवीन वारसा लाभलेला आहे. Not of the world, but in heavenly places in Christ. आणि हा जो वारसा आहे हा जगिक नाही तर तो स्वर्गीय आहे आणि तो आत्मिक आहे. And if you remember, Paul prays 2 prayers in chapters 1 and in chapter 3. आणि आम्ही या देखील गोष्टी पाहिल्या की एफिसकराच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पौलानं 2 प्रकारच्या प्रार्थना केलेल्या आम्हाला दिसतात. And he finishes his second prayer at the end of chapter 3. आणि त्यानं आपली दुसरी प्रार्थना तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी समाप्त केलेली आम्ही पाहतो. And he begins chapter 4 by urging them, begging them. आणि चौथा अध्याय संत पाऊल या एफिस येथील मंडळीला अगदी कळकळीची विनंती करत आहे. That they in verse 1 should walk worthy of the vocation wherewith they are called. आणि एफिस 4 पहिल्या वचनामध्ये संत पाऊल म्हणत आहे, मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. Because God has brought us into this new inheritance to live in a new way. आणि देवानं आम्हाला या नवीन वारशामध्ये पाचारणामध्ये अशासाठी आणलेलं आहे की आम्ही नवीन प्रकारे जीवन जगावं. We are new people in Christ and we are to live in a new way. आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती असल्यामुळे आता आम्ही नवीन प्रकारे जगामध्ये जीवन जगलं पाहिजे. So in chapter 1 verse
3 and 4, sorry, verses 4 to 6, he talks about unity. आणि पहिल्या अध्यायाच्या 4थ्या आणि 6व्या वचनामध्ये तो ऐक्यासंबंधी बोलत आहे. And then from verse 11, he talks about gifts that are given to the church. आणि 11व्या वचनामध्ये मंडळीला ज्या देणग्या मिळालेल्या आहेत, कृपादान मिळालेले आहेत, त्या संबंधी तो बोलत आहे. These gifts are given to the church to help us live this new way in Christ. आता आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती असल्यामुळे आम्ही नव्या प्रकारचं जीवन जगलं पाहिजे आणि हे नव्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी देवानं आम्हाला वेगवेगळी कृपादान दिलेली आहेत. आमेन. They are not given for our sake, for individual esteem, individual pride. आणि ही जी देवानं कृपादान दिलेली आहेत ती आमच्या वैयक्तिक उपयोगासाठी नाहीत. But they are given to the church to edify, to build up the church of Christ. देवानं आम्हाला ही कृपादान यासाठी दिलेले आहेत की या देवानं दिलेल्या कृपादानांचा उपयोग करून आम्ही मंडळीची उन्नती करावी. These gifts are not given for our own benefit, they are given for the benefit of the body of Christ. आणि ही कृपादानं देवानं आमच्या स्वतःच्या उपयोगासाठी आम्हाला दिलेली नाहीत, तर ती मंडळीच्या ख्रिस्ताच्या वधूसाठी आम्हाला देण्यात आलेली आहेत. And they are given to help us to be built up and also to grow. आणि आमची वाढ व्हावी आणि आम्ही ख्रिस्तामध्ये आत्मिक रीतीनं बांधले जावं यासाठी देवानं ही कृपादान आम्हाला दिलेली आहेत. God wants us to be mature men and women in Christ. देवाची इच्छा आहे की आम्ही स्त्री पुरुष या नात्यानं ख्रिस्तामध्ये प्रौढ बनावं. No longer to be children, as we read in verse 14. आणि 14व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही बालकांसारखे असू नये, तर आमची वाढ होऊन आम्ही प्रौढ बनावं. You know, children can go up and down emotionally. आणि लहान लेकरांकडे आम्ही पाहत असताना आम्हाला आढळतं की लहान लेकरं कधीही स्थिर नसतात आणि संवेदनशील रीतीने किंवा इमोशनली भावनिक रीतीने ती नेहमी वर खाली असतात. ती कधी अतिशय उत्तेजित होतात तर कधी एकदम निराश होतात. 1 minute a child can be smiling and happy. एका क्षणापूर्वी लेकरू आनंदित असतं आणि खूप उत्तेजित असतं. And then the next minute the child can be angry and crying. पण दुसऱ्या क्षणाला आम्ही पाहतो की काय तर घडतं आणि ते लेकरू निराश होतं किंवा रागावतं, रडायला लागतं. That's like the characteristic of a child, up and down, up and down. लहान लेकरांचा स्वभाव अशा प्रकारे आहे, तो कधीही स्थिर नसतो, तो नेहमी वर खाली होत राहतो. And sometimes Christians can be like that. आणि कधी कधी विश्वासणारेही अशा प्रकारे लहान लेकरांसारखं वागताना आम्हाला दिसतात. But God wants us to be mature. देवाची इच्छा आहे की आम्ही लहान लेकरांसारखं न वागता आम्ही प्रौढ बनावं. Not up and down, but just straight all the time. आणि आम्ही वर खाली अशा स्वभावाचे न बनता आम्ही स्थिर स्वभावाचे, सरळ स्वभावाचे असं बनावं.
able to understand truth, आम्ही सत्य जाणून घ्यावं and not be persuaded by different teachings at different times from different people. आणि जगामध्ये निरनिराळे लोक निरनिराळ्या प्रकारे पवित्र शास्त्राचं शिक्षण देत असताना आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्या शिक्षणाला किंवा खोट्या शिक्षणाला बळी पडता कामा नये. But to behave like mature people. आम्ही प्रौढ व्यक्तीसारखं वागावं. And from chapter 4, verse 20, he tells us how to live. आणि 4थ्या अध्यायाच्या 20व्या वचनापासून आम्ही जगात कशा प्रकारे जगावं या संबंधी संत पाऊल मार्गदर्शन करीत आहे. You see in verse 21 it says, if it is that you have heard him and been taught by him as the truth is in Christ. 21व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. So my question is, have you heard him? Have you been taught by him? आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही त्याचं ऐकलं आहे का? तुम्हाला हे शिक्षण मिळाले आहे का? If you are in Christ, you should be hearing him, listening to him also. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही ख्रिस्ताचं ऐकण्यामध्ये तत्पर असलं पाहिजे. And he should be teaching you even every day how to live. आणि दररोज प्रभू येशू ख्रिस्ताकडून तुम्ही जीवनात कशा प्रकारे वागलं पाहिजे याचं शिक्षण घेतलं पाहिजे. ख्रिस्ताची वाणी दररोज तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. Remember, you have a different inheritance, so you should live in a different way. आणि म्हणून तुम्हाला वेगळ्या प्रकारचा वारसा मिळालेला आहे. जग जसं वागतं त्याप्रमाणे नव्हे, तर वेगळ्या प्रकारे तुम्ही जगात वागलं पाहिजे. And we are to put off the old behavior. जुना स्वभाव किंवा आमची जुनी वागण्याची पद्धती आम्ही बाजूला सारली पाहिजे. And put on the new man, which is created in righteousness and holiness. आणि जो नवीन मनुष्य जो देवानं आम्हाला कृपादानाच्या रूपानं दिलेला आहे त्याला आम्ही धारण केलं पाहिजे. म्हणजेच देवाच्या इच्छेप्रमाणे या नवीन गोष्टीमध्ये किंवा नवीन स्वभावामध्ये आम्ही वाटचाल करू शकू. Right. I visited India in February this year. आणि मी फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताला भेट दिली. And I was given this gift by Christians in Manipur. आणि मणिपूर येथील विश्वासणाऱ्यांनी मला ही भेट दिलेली आहे. हे उपकरण मला भेट म्हणून दिलं. It's a very lovely gift. आणि फार सुंदर अशी भेट त्यांनी मला दिली. मला ती खूप आवडली. But imagine that this is our old behavior. पण तुम्ही कल्पना करा, आता माझ्या खांद्यावर असलेलं उपकरण हा जणू काय आमचा जुना स्वभाव आहे. Paul says we are to take it off. संत पौल म्हणतो की हा तुमचा जुना स्वभाव तुम्ही काढून टाका. And then if this was our new behavior, we are to put that on. आणि जुना स्वभाव आम्ही काढून टाकला पाहिजे आणि नवीन स्वभाव ख्रिस्तामध्ये आम्ही धारण केला पाहिजे. So take off the old.
जुनं ते काढून टाका and put on the new, आणि नवीन स्वभाव धारण करा, which is created after God in righteousness and true holiness. Verse 24. आणि 24व्या वचनात सांगितल्याप्रमाणे हा नवा मनुष्य तुम्ही धारण करा. हा नवा मनुष्य नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य आहे. आमेन. In verse 25, we are to speak truth with every man. आणि 25व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आम्ही प्रत्येकाबरोबर खरं बोललं पाहिजे. We are not, verse 28, we are not to steal anymore. आम्ही कसल्याही प्रकारची चोरी करू नये. Verse 31, all bitterness, anger, evil speaking, let it be put away from you. 31व्या वचनामध्ये सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलगला व निंदा, दुष्टपणा तुम्ही काढून टाका. This is the new way of living in Christ. आणि हा मार्ग ख्रिस्तामध्ये नवीन प्रकारे आम्ही कसं जगलं पाहिजे हे आम्हाला दाखवतो. Chapter 5, verse 2 tells us to walk in love as Christ also has loved us. 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ख्रिस्ताने आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीने चाला. As Christians, we are not to hate one another. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही कधीही एकमेकांचा द्वेष करता कामा नये. We are to love in the same way that Christ loves us. ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीती केली तशीच आम्ही इतरांवर प्रीती केली पाहिजे. This is a high standard indeed. आणि हे अत्यंत उच्च दर्जाचं प्रमाण आहे. And you might think, this is too difficult. I cannot get there. आणि मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की अशा प्रकारचं वर्तन किंवा वागणं जगामध्ये जगणं खूपच अवघड आहे. But God has given us gifts to build us up and to help us to grow. पण देवानं सांगितलेल्या नव्या स्वभावाप्रमाणे वागण्यासाठी देवानं आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे आणि आम्हाला कृपादान देण्यात आलेली आहेत. And to make us strong. आणि आम्हाला बलवान बनवण्यासाठी. And most of all, he has given us the gift of his Holy Spirit. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानं आम्हाला पवित्र आत्म्याचं दान दिलेलं आहे. So that we should be filled with the Holy Spirit. यासाठी की आमच्यामध्ये सदैव वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याने आम्ही सदैव भरून जावं. And when we are filled with the Holy Spirit, we will live the way that God wants us to live. आणि देवाच्या दृष्टीनं आम्ही या नव्या स्वभावाप्रमाणे कसं जगलं पाहिजे त्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो, बल देतो. You see in chapter 5, verse 18. इफिस 5:18 मध्ये आम्ही वाचतो. We are not to be drunk with wine, which is excess, but to be filled with the Holy Spirit. द्राक्षारसाने मस्त होऊ नका, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. Now, when it says be filled with the Holy Spirit, it is the present continuous tense. आणि ज्या वेळेला संत पाऊल म्हणतो तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा, यामध्ये जो काळ आहे तो अपूर्ण आहे
अपूर्ण काळामध्ये हे वाक्य आहे. In other words, it is saying, be filled and go on being filled. याचा अर्थ काय? तुम्ही पवित्र आत्म्याने भरा आणि सदैव तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असताना जीवन जगा. Some Christians say, I was filled with the Holy Spirit in 1996, for example. काही विश्वासणारे म्हणतात 1996 मध्ये मला पवित्र आत्म्याने भरण्याचा अनुभव आलेला आहे. Well, that's good, but what about today in 2024? ते चांगलं आहे, भूतकाळामध्ये तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला होता, पण आता 2024 मध्ये आजच्या तारखेला काय तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात काय? We are to be going on. We are to be going on, being filled, continually filled with the Spirit of God. संत पाऊल म्हणत आहे की तुम्ही सदैव पवित्र आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे, तरच तुम्हाला हे नवीन प्रकारचं जीवन जगता येईल. And when we are filled with the Holy Spirit, God will help us to live in the way that He wants us to live. आणि मग ज्या वेळेला आम्ही सदैव पवित्र आत्म्याने भरून जाऊ, त्यावेळेला देवाच्या इच्छेप्रमाणे या नवीन प्रकारचं जीवन जगण्यासाठी देव आम्हाला मदत करतो. And you see in chapter 5, verse 2, we are to walk in love, as I've already said. आम्ही बघितलं 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये की आम्ही नेहमी प्रीतीमध्ये चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. And then in chapter 5, verse 8, we are to walk as children of light. आणि 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की आम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहे आणि म्हणून आम्ही प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे चाललं पाहिजे. We are not to hide away in the darkness. आम्ही कधीही अंधकारामध्ये असता कामा नये. To walk in light in the Lord. आणि प्रभूमध्ये नेहमी आम्ही प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. And these things are given to us in all areas of life. आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देवाने ह्या गोष्टी आम्हाला देऊ केलेल्या आहेत. So we are to walk in love, walk in light, and be filled with the Holy Spirit. आम्ही प्रीतीमध्ये चाललं पाहिजे, आम्ही प्रकाशामध्ये चाललं पाहिजे आणि नेहमी आम्ही पवित्र आत्म्याने भरून चाललं, वागलं पाहिजे. We are to do these things in the church. मंडळीमध्ये आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. But not just in the church. पण या गोष्टी फक्त मंडळीमध्ये करण्यासाठी नाहीत, but also in the home. आणि आमच्या घरामध्ये देखील या गोष्टीप्रमाणेच आम्हाला वागलं पाहिजे. Some people can be like an angel in the church and then like a devil in the house. आणि बऱ्याच वेळेला ख्रिस्ती विश्वासणारे मंडळीमध्ये रविवारी उपासनेमध्ये दूतासारखे वागतात, पण बऱ्याच वेळेला घरामध्ये ते भूतासारखे वागतात. We are to be filled with the Holy Spirit in every part of our lives. आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही अशा प्रकारे नवीनतेने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. In the church and also in the house. आमचं जीवन रविवारी उपासनेमध्ये मंडळीमध्ये जसं असतं तसंच ते घरामध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये देखील असलं पाहिजे. And particularly in the marriage. आणि विशेष करून लग्न संबंधामध्ये. Because Paul has some particular words to say about marriage. आणि लग्ना संबंधी संत पौल काही विशेष
सूचना देताना आम्हाला दिसतो. He begins in verse 21. 21व्या वचनामध्ये संत पौल सुरुवात करतो. He says, now submit one to another in the fear of God. आणि ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन व्हा असं तो आम्हाला सांगत आहे. So he's talking about submission, and first of all, he talks to everyone. आणि सुरुवातीला तो प्रत्येका विषय किंवा प्रत्येका बरोबर जणू काय बोलत आहे. Because marriage only works when everyone is in the fear of God. लग्न संबंध किंवा विवाह तेव्हाच यशस्वी होतो ज्या वेळेला प्रत्येक जण देवाचं भय बाळगतो. And then, after telling everyone to submit to one another, आणि सर्वांनी एकमेकांचं भय बाळगून एकमेकांच्या अधीन व्हा असं संत पौल सांगत असताना ख्रिस्ताचं भय बाळगून in verse 22, he speaks to the wives. आणि 22व्या वचनामध्ये तो स्त्रियांना उपदेश करत आहे. And he tells them the wives should submit to their husbands. आणि संत पौल म्हणत आहे की स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. But he says, submit yourselves to your own husbands as unto the Lord. आणि संत पौल म्हणत आहे स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. So if your husband tells you as a wife to steal something from that shop, you cannot do it. आता तुमच्या नवऱ्याने जर तुम्हाला सांगितलं दुकानातील एखाद्या वस्तूची चोरी करा तर तुम्ही ते करता कामा नये. Because we submit ourselves as unto the Lord. का? कारण आपण प्रभूच्या अधीन आहे म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारची चोरी करता येणार नाही. The wives submit yourselves, and then he speaks to the husbands. आणि स्त्रियांना उपदेश केल्यानंतर आता संत पौल पुरुषांना म्हणजे पतींना मार्गदर्शन करत आहे. He tells them in verse 25 to love your wives. आणि 25व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करावी. Tells them to love their wives even as Christ loved the church and gave himself for it. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी दिले त्याप्रमाणे पतींनीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे. When a husband loves, really, truly loves his wife, she will find it easier to submit to him. ज्या वेळेला पतीचं आपल्या पत्नीवर अगदी मनापासून प्रेम असतं त्याच वेळी त्याला तिच्या पूर्णपणे अधीन राहता येईल. For husbands, you have a greater responsibility. आणि पतींवर फार मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. You are to love your wives as Christ loved the church. आणि ख्रिस्ताने जशी आपल्या वधूवर मंडळीवर प्रीती केली तशी पतींनी आपल्या पत्नीवर प्रीती करायला पाहिजे. Christ does not hit the church. ख्रिस्तान मंडळीचा द्वेष केला नाही, मंडळीवर तो रागावला नाही. Christ loves the church, and you are to love your wife in the same way.
आणि ख्रिस्तानं जशी मंडळीवर प्रीती केली तशीच पतींनी आपापल्या पत्नीवर प्रीती करायला पाहिजे. Christ does not divorce the church, and you should not divorce your wife. ख्रिस्ताने कधीही आपल्या मंडळीला किंवा वधूला घटस्फोट देण्याचा विचार मनात आणला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही पतीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा विचारही करता कामा नये. You are to love your wife. आणि पतींनी आपापल्या पत्नीवर ख्रिस्ताप्रमाणे प्रीती करायला पाहिजे. And Paul says this because he knows something about marriage. आणि संत पावलाचं लग्न झालं नव्हतं तरी देखील संत पावलाला लग्ना संबंधित बऱ्याच गोष्टींचं माहिती किंवा प्रगटीकरण होतं. Paul knows that a strong marriage makes a strong church. आणि संत पावलाची खात्री होती की लग्न संबंध किंवा विवाह किंवा कुटुंब ज्या वेळेला मजबूत बनतात त्यावेळेला सर्व कुटुंबांचं मिळून असलेलं चर्च किंवा मंडळी ही मजबूत बनते. Because marriage is a picture of Christ and his church. आणि लग्न संबंध किंवा विवाह हे ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांचं जणू काय एक प्रतीक आहे, एक दर्शक आहे. And Paul goes back to Genesis chapter 2, to the first marriage between Adam and Eve. आणि एदेन बागेमधील आदाम आणि हवा या पृथ्वी तलावरील पहिल्या लग्नाचं उदाहरण संत पाऊल देत आहे. And we read there that two people became one. आणि त्या ठिकाणी आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये वाचतो की दोन व्यक्ती विवाहामुळे एक बनतात. They were joined, Adam and Eve were joined together in marriage. आणि आदाम आणि हवा या दोन व्यक्ती विवाहानं एकत्र केल्या गेल्या. And Christ and his church are to be one. आणि ख्रिस्त आणि त्याची मंडळी ही देखील एक आहे. ते एकत्र आहेत, एकत्र जोडलेले आहेत. So your marriage is a bit like a sermon being preached to the world about Christ and his church. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती विवाह किंवा प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब हे जगाला ख्रिस्त आणि त्याच्या मंडळी यातील संबंधाचं जणू काय दर्शक आहे. Now I said that we are to grow and live a new way in every part of our lives. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची उन्नती झाली पाहिजे, आमची वाढ झाली पाहिजे आणि आम्ही नवीन प्रकारचं जीवन जगण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. We are to live a new way in the church, in the home, in the marriage. आम्ही नवीन प्रकारचं जीवन मंडळीमध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, लग्न संबंधामध्ये आणि जगामध्ये जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. And also in the family. आणि कुटुंबामध्ये देखील. In chapter 6 verse 1 he talks about children obeying your parents in the Lord. आता 6व्या अध्यायामध्ये संत पाऊल लेकरांना मार्गदर्शन करत आहे की लेकरांनो तुम्ही आपापल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. And then in verse 4 he talks about fathers, how to nurture, how to encourage your children. आणि 4थ्या वचनामध्ये संत पाऊल वडिलांना
मार्गदर्शन करत आहे की लेकरांना त्यांनी प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणामध्ये कशा प्रकारे वाढवलं पाहिजे. And to train them into doing things which are right and honest. आणि योग्य प्रकारे जीवन जगण्यासाठी लेकरांना वडील लोकांनी शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना शिस्त लावली पाहिजे. To become people that are respected. आणि लेकरांनी आई वडिलांना सन्मान मान दिला पाहिजे. And then he also speaks about living this new way in the workplace. आणि आपापल्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या, उद्योगधंद्याच्या ठिकाणी देखील या नवीन प्रकारच्या जीवनामध्ये आम्ही चाललं पाहिजे, हे देखील संत पौल सांगत आहे. He talks to workers, employees, servants. आणि संत पौल फॅक्टरी किंवा उद्योगामध्ये असलेल्या कामगारांना बोध करत आहे. जे उद्योग आहेत त्यांचे जे मालक आहे त्यांना देखील मार्गदर्शन करत आहे. He's talking to them to be honest at work. This is in chapter 6, verse 5, 6, and 7. हा, 6व्या अध्यायाच्या 5, 6 आणि 7 वचनामध्ये संत पौल सांगत आहे की जे लोक गुलाम आहेत किंवा जे नोकर आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. Christian worker is to be honest in all things. आणि ख्रिस्ती व्यक्ती आहे त्यांनी आपल्या कामाच्या, व्यवसायाच्या, नोकरीच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे. Your honesty and your righteousness will preach to your employer as well as your fellow workers. आणि ख्रिस्ती व्यक्तीची जी प्रामाणिकपणाने वागण्याची सवय आहे किंवा त्याची जी सचोटी आहे तिचा परिणाम मालकांवर देखील होतो आणि त्या बरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील होतो. And in chapter 6 verse 9 he speaks to those who may be owning a business. आणि 9व्या वचनामध्ये ज्यांचे उद्योगधंदे आहेत त्या लोकांना संत पौल मार्गदर्शन करत आहे. He's telling the owners of the business to treat your workers with respect. आणि 6व्या वचनामध्ये संत पौल जे उद्योगधंदे करणारे जे मालक आहेत त्यांनी आपल्या नोकर वर्गाला कशा प्रकारे वागवलं पाहिजे हे सांगत आहे. Because if you are a Christian businessman, you also are under another master who is Christ. आणि तुम्ही जर ख्रिस्ती उद्योगपती आहात तर तुम्ही जसे अनेक कामगारांवर मालक आहात तसे तुमच्यावर देखील एक मालक आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो तुमचा धनी आहे. आमेन. You can't do whatever you like. You are also under Christ. आणि उद्योगपती म्हणून तुम्ही ख्रिस्ताच्या अधीन असल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या कामगारांवर कशाही प्रकारे वागता येणार नाही. So people should be able to see this new way of living in Christ in every area of life. आणि म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांनी तुमचं ख्रिस्तासारखं असलेलं बदललेलं जीवन पाहिलं पाहिजे. Not just to our friends, but to everyone. फक्त मित्रांसमोर नाही तर प्रत्येकाला तुमचं हे नवीन जीवन पाहता आलं पाहिजे. Everyone should know that you are a Christian by the way that you live. आणि तुम्ही ज्याप्रमाणे वागता, चालता, बोलता त्याद्वारे तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात हे जगापुढे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. And God has given us the Holy Spirit to teach us
how to live righteously and in holiness. आणि पवित्रतेमध्ये आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं यासाठी आम्हाला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे, जो आम्हाला सदैव मदत करतो. So there we have the book of Ephesians. आणि इफिसकराचं पत्र आता आम्ही जवळजवळ संपवलेलं आहे. Chapters 1 to 3, chapters 1, 2, and 3 tell us about this incredible inheritance that we have in Christ. आम्ही पाहिलं की इफिसकराच्या पत्राचे पहिले 3 अध्याय प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचा वारसा कोणता आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला देऊ केलेल्या आहेत हे आम्ही पाहिलं. And then chapters 4, 5, and the first part of chapter 6 tells us how to live according to this new inheritance in Christ. आणि ख्रिस्तामध्ये जो आम्हाला नवीन वारसा प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे, त्याप्रमाणे आम्ही जगामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं हे संत पौल आम्हाला 4थ्या, 5व्या आणि 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगत आहे. So Paul is teaching this incredible truth to us in this letter. आणि या पत्रामध्ये संत पौल आम्हाला ही अद्भुत सत्य जणू काय प्रगट करून दाखवत आहे. But he has not quite finished. पण अजून संत पौलाचं मार्गदर्शन संपलेलं नाही. In chapter 6, verse 10, he says, finally. आणि 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की आता शेवटी He has a final word to say. आणि इफिसीतील मंडळीसाठी संत पौलाला आता शेवटचं काहीतरी सांगायचं आहे. Because Paul has been teaching this wonderful truth. संत पौल हे अद्भुत सत्य त्यांच्या समोर मांडत आहे. But he also knows that there is an enemy who wants to steal that truth from us. आणि इफिसकराच्या पत्रामध्ये या आतापर्यंतच्या सर्व गोष्टीमधील सत्य चोरण्यासाठी एक शत्रू दबा धरून बसलेला आहे हे देखील संत पौलाला माहिती आहे. The enemy wants to steal and kill and destroy. आणि हा जो शत्रू आहे तो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी जणू काय टपून बसलेला आहे. And the enemy wants to make us blind so that we don't see this truth. आणि ही सत्य आम्हाला दिसू नयेत यासाठी जणू काय आमचा शत्रू आम्हाला आंधळ करण्याच्या प्रयत्नात आहे. So Paul tells us that there is an enemy who is wanting to destroy us. आणि म्हणून संत पौल आम्हाला सांगतो आहे की एक शत्रू आहे, त्याला आमचा नाश करण्याचा आहे. But he also tells us not to be afraid of that enemy. पण संत पौल आम्हाला हे देखील सांगतो आहे, जरी शत्रू असला तरी तुम्ही त्याला घाबरून जाण्याचं काम नाही. And he gives us a few pieces of advice. आणि या शत्रू बरोबर कशा प्रकारे आम्ही वागलं पाहिजे यासाठी संत पौल आम्हाला काही गोष्टी सांगत आहे. He tells us in verse 10 to be strong in the Lord. 10व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे की तुम्ही प्रभूमध्ये बलवान झालं पाहिजे. And he tells us in verse 13 and 14 to stand. 13व्या आणि 14व्या वचनामध्ये संत पौल आम्हाला सांगत आहे की सर्व बाबतीमध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे, खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.
not to lie down and go to sleep, but to stand. आम्ही खाली पडून झोपी जाता कामा नये, तर आम्ही तत्पर असलं पाहिजे. आम्ही खंबीरपणे शत्रूचा सामना करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे, त्याला तोंड देण्यासाठी. Not to run away in fear, but to stand. शत्रूला घाबरून आम्ही पळून जाता कामा नये, तर शत्रू समोर आम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. Not to stand being naked, आणि नग्न असं आम्ही शत्रू समोर उभं राहता कामा नये, but to put on the whole armor of God. पण देवानं या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी, लढण्यासाठी जे आम्हाला आत्मिक शस्त्र सामुग्री दिली आहे, ती संपूर्णपणे परिधान करून आम्ही आमच्या शत्रू समोर, सैतानासमोर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. Not just some of the armor of God, but all of it. आणि देवाकडून काही शस्त्र सामुग्री नव्हे, तर देवानं दिलेली संपूर्ण शस्त्र सामग्री आम्ही धारण केली पाहिजे शत्रू बरोबर लढाई करताना. And he talks about different parts of the armor. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र सामग्री संत पौल आम्हाला सांगत आहे. He talks about a belt of truth to tie everything together. आणि एखाद्या सैनिकाची जशी शस्त्र सामुग्री असते शत्रूशी लढताना, तसे आम्ही देखील शस्त्र सामुग्री सैनिकासारखी धारण केली पाहिजे. म्हणून संत पौल आम्हाला सांगतो आहे की आम्ही सत्याचा कमरबंध बांधला पाहिजे. Truth holds things together. जो सर्व गोष्टी आमच्यासाठी बांधून ठेवेल. He talks about also a breastplate of righteousness. आणि संत पौल आम्हाला छातीवर असलेलं उरस्त्राण, जे नीतिमत्व रूपी उरस्त्राण आहे, ते धारण करायला, घालायला सांगत आहे. Righteousness will protect our heart. आणि नीतिमत्वाद्वारे आमच्या हृदयाचं जणू काय संरक्षण केलं जातं. He talks about the shoes of the gospel of peace. आणि आम्ही सुवार्तेच्या पादुका किंवा सॅन्डल्स किंवा चप्पल घातले पाहिजे. And in verse 16 he says, more than anything, put on the shield of faith. आणि 16व्या वचनामध्ये तो सांगत आहे की सर्वांपेक्षा अधिक तुम्ही विश्वासाची ढाल हातात घेतली पाहिजे. Because Satan is firing his arrows at you. कारण सैतान नेहमी तुमच्यावर जळत्या बाणांची वृष्टी करत असतो. म्हणून And if those arrows, if faith goes down, the arrows will hit you. आणि जर तुमच्याकडे जर विश्वासाची ढाल नसेल, तर सैतानानं सोडलेल्या जळत्या बाणाद्वारे तुम्हाला दुखापत होऊ शकते किंवा इजा होऊ शकते. But if you hold up the shield of faith, the arrows will not hit you. जळत्या बाणांसमोर तुम्ही आपल्या विश्वासाची ढाल उभी केली, तर विश्वासाची ढाल सैतानाचे सर्व बाण अडवू शकेल आणि तुम्हाला संरक्षण देऊ शकेल. And then he talks about the helmet of salvation. आणि नंतर संत पौल पुढे आमच्या डोक्या संबंधी सांगतो आहे की आमच्या मस्तकावर आम्ही तारणाचं शिरस्त्राण धारण केलं पाहिजे. This is also a gift from India.
आणि माझ्या डोक्यावर असलेली जी रंगीत टोपी आहे ती देखील मी भारतात आल्याच्या वेळेला मला भेट म्हणून देण्यात आलेली आहे. I know it's not really a helmet, आणि ही टोपी कापडाची आहे, ती काय हेल्मेट असं म्हणता येणार नाही तिला. but the helmet of salvation protects our mind and our thoughts. आणि डोक्यावर असलेलं तारणाचं शिरस्त्राण हे आमचे विचार नियंत्रणात ठेवू शकतं. And then he talks about the sword of the Spirit, which is the word of God. आणि नंतर संत पौल आम्हाला तलवारी संबंधी सांगत आहे. देवाच्या वचनाची असलेली दुधारी तलवार आम्ही उजव्या हातात घेतली पाहिजे. If we have the word of God in our hearts, it can attack the enemy. आणि आमच्या अंतःकरणात असलेलं देवाचं वचन आम्हाला शत्रूवर हल्ला करण्यासाठी उपयोगी आहे. So don't let the enemy push you back. म्हणून सैतानाला, शत्रूला तुम्हाला मागे हटवता यावं अशी संधी त्याला देऊ नका. देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करून सैतानापुढे खंबीरतेनं उभं राहा. Stand strong in the Lord. प्रभूमध्ये बलवान होऊन खंबीरपणे उभं राहा. Grow in understanding. आणि आपल्या समजुतीमध्ये वाढत राहा. Live according to this new inheritance of Christ. आणि ख्रिस्तामध्ये जो नवीन आत्मिक वारसा आम्हाला लाभलेला आहे त्या वारशाप्रमाणे, त्या स्वभावाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. And be a good example to everyone. आणि प्रत्येकासाठी एक चांगला पिता असं बनण्याचा प्रयत्न करा. So people may see Christ in you. तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांना नेहमी तुमच्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे. Christ in you in the church, in the home, in the workplace, in marriage. आणि तुमच्यामध्ये मंडळीमध्ये लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे, तुमच्यामध्ये कुटुंबामधील लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे, लग्न संबंध विवाहामध्ये तुमच्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे, आणि सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणीही लोकांना तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं जणू काय दर्शन झालं पाहिजे. God has given us the Holy Spirit to know and to live according to these things. देवानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे की आम्ही हा नवीन स्वभाव धारण करून त्या स्वभावाचं जणू काय वाटेकरी व्हावं. त्या स्वभावाप्रमाणे आम्ही सर्व ठिकाणी चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. May God help us to understand these things. आणि या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी देव आमचं सहाय्य करो. Please read the whole letter to the Ephesians. आणि विद्यार्थ्यांना गृहपाठ आहे, त्यांनी इफिस्कराच्या पत्राचे 6 अध्याय वाचून काढा, अगदी मनापासून बारकाईनं. And make a note how many times Paul says in Christ or in him. आणि विद्यार्थ्यांसाठी हा देखील गृहपाठ आहे की त्याच्यामध्ये किंवा ख्रिस्तामध्ये असा उल्लेख या 6 अध्यायामध्ये कोणकोणत्या वेळेला संत पौल करतो आहे. इन ख्राइस्ट, ख्रिस्तामध्ये किंवा त्याच्यामध्ये असा उल्लेख या 6 अध्यायामध्ये किती वेळेला कोणकोणत्या वचनामध्ये संत पौलानं केलेला आहे, हा गृहपाठ आहे. We are not in the world, we are in Christ. आम्ही
जगामध्ये नाही तर आम्ही ख्रिस्तामध्ये रुजलेले आहोत, मुळावलेले आहोत. Amen. आमेन. Let's just pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this time together. प्रभू, या एकत्र वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And I pray that your Spirit will continue to teach us the truth of Christ. आणि ख्रिस्ता संबंधी सत्य तुझा आत्मा अशाच प्रकारे नेहमी आम्हाला शिक्षण देत जाओ, So that we may live according to this new inheritance that we have. यासाठी की आम्ही या नवीन वारशाप्रमाणे जगामध्ये जगण्याचा, चालण्याचा, वागण्याचा प्रयत्न करावा. And that we may glorify you in all our lives. आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही तुझं गौरव करावं. And be strong against all the attacks of the enemy. आणि आमचा शत्रू जो सैतान, त्याच्या प्रत्येक हल्ल्याला तोंड देण्यासाठी देवानं आम्हाला दिलेले संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करून नेहमी आम्ही बलवान आणि खंबीर बनून त्याच्या समोर उभं राहावं. Bless and fill us with your Spirit, I pray. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तू आम्हाला आशीर्वादित कर, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. In Jesus' name we ask. Amen. 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 Thank you very much, Brother Dongri. Thank you, Pastor. God bless you. And you as well. Thank you. Thank you. God bless you. All you lovely people in India. Yeah. Brother Charles, over to you. Thank you. We log out, then we log in. Thank you.